नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक पी-पी-पी पार्टनरशिपमधली एका स्कीमबद्दल माहिती घेणार आहोत. त्या स्कीमचं नाव आहे सुरक्षा स्मार्ट सिटी. पी-पी-पी म्हणजे काय? पी-पी-पी म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिप्स. म्हणजे पब्लिक बिल्डर डेव्हलप करणार आणि इन पार्टनरशिप विथ म्हाडा ते फ्लॅट्स विकणार. तर तशीच एक स्कीम आहे सुरक्षा स्मार्ट सिटी, जी की काही दिवसापूर्वी ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा ओपन झालेलं आहे. तर ही पण एक लॉटरी बेस्ड सिस्टमच असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जसं की आपण म्हाडासाठी लॉटरीला अप्लाय करतो, सिमिलर वेने या लॉटरीला सुद्धा तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि कसं अप्लाय करायचं, ते प्रोजेक्ट कसं आहे, ते स्कीमबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात आणि लॉटरीसाठी कसं अप्लाय करायचं, किती अमाउंट आहे, प्राईस काय आहे, बाकीच्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओला. तुम्हाला काय करायचंय, इन्फॉर्मेशन तुम्हाला स्वतः घ्यायची असेल, तर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही ब्राउझरमध्ये बघता surakshasmartcity.com या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायची आहे. लक्षात नसेल राहत तर Googleवरती तुम्ही सुरक्षा स्मार्ट सिटी असं टाइप करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जी पहिली लिंक दिसेल surakshasmartcity.com ची त्यावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सुरक्षा स्मार्ट सिटीच्या होम पेजवरती याल. जे तुम्हाला हे असं दिसेल. जसं की तुम्हाला सांगितलं ही पी-पी-पी रिलेशनमधली एक स्कीम आहे, जी की म्हाडा आणि सुरक्षा स्मार्ट सिटी जे प्रायव्हेट बिल्डर आहेत त्यांच्या पार्टनरशिपमध्ये ही असणार आहे. ही कोणासाठी आहे? ही फक्त सध्या त्यांनी लॉन्च केली आहे, ही फक्त ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी आहे. ई-डब्ल्यू-एस कॅटेगरी म्हणजे काय? ज्यांचा वार्षिक उत्पन्न फॅमिली इन्कम 3 लाखापेक्षा कमी आहे किंवा मग मंथली इन्कम 25,000 पेक्षा जर कमी आहे, तर अशा लोकांसाठी ही स्कीम आहे. आणि या स्कीममध्ये प्रधानमंत्री आवास योजनाचा पण बेनिफिट तुम्हाला भेटेल. म्हणजे जवळपास ₹2.5 लाख तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमुळे भेटतील आणि ते ₹2.5 लाख तुमच्या टोटल अमाउंटमधून कमी वजा होतील. लॉटरीसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे राइट क्लिकला एक बटन दिलेलं आहे. त्याच्यावरती सुद्धा क्लिक करू शकता किंवा मग तुम्ही lottery.suraksha.smartcity.com या URL ला व्हिजिट करू शकता. तर त्याबद्दल आपण नंतर बघूयात. सध्या प्रोजेक्टबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. तर एक मी तुम्हाला ए दाखवतो, त्यांच्या वेबसाईटवरचाच आहे. या ए थ्रू आपण गो थ्रू करूयात, ज्याने की तुम्हाला एक फेअर आयडिया येईल प्रोजेक्टबद्दल. त्याच्यानंतर आपण फर्दर डिटेल्स घेऊयात. तर वरनं तुम्हाला एक फेअर आयडिया आलीच असेल, की प्रोजेक्ट कसा आहे, काय आहे, अमेनिटीज काय आहेत वगैरे, हे आपण डिस्कस करूयात. अ, तर इन शॉर्ट ही एक जवळपास 300 प्लस एकरची टाउनशिप आहे आणि जी की फेजेसमध्ये डेव्हलप करणार आहे आणि ही आहे वसईमध्ये, वसई ईस्टमध्ये. आणि फर्स्ट फेज त्यांनी लॉन्च केलेला आहे आणि त्या फर्स्ट फेजचं नाव आहे प्रथम निवास.
सुरक्षा स्मार्ट सिटी प्रथम निवास आणि इथेच सध्या लॉटरीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर बिल्डिंग ची हाईट आहे जवळपास 23 स्टोरी बिल्डिंग. त्याच्यामध्ये ग्राउंड प्लस 22 असं असेल आणि सर्व 1 बीएचके अपार्टमेंट्स आहेत आणि सर्वांचं पोझिशन अराउंड डिसेंबर 2023 आणि 24 असे बिल्डिंग वाईज पोझिशन वेगवेगळं आहे. तर जवळपास अर्ध्या बिल्डिंगचे जवळपास टोटल 10 बिल्डिंग्स आहेत. 10 बिल्डिंगपैकी 4 ते 5 बिल्डिंगचं पोझिशन 23 डिसेंबरला आहे आणि बाकीच्या बिल्डिंगचं 24 डिसेंबरला आहे. अ, जसं की तुम्हाला सांगितलं की पी-एम-ए-वायमध्ये येते, त्यामुळे तुम्हाला 2.5 लाखाचा डायरेक्ट बेनिफिट सबसिडी तुम्हाला भेटेल. जी काही कॉस्ट असेल त्या कॉस्टमधून डायरेक्टली 2.5 लाख तुमचे वजा होतील आणि स्टॅम्प ड्युटी सुद्धा फार कमी आहे, जवळपास ₹1,000. जी-एस-टी 1% आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले चार्जेस लागतील, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस लागतील आणि अमेनिटीज आणि मेंटेनन्स वगैरे ते चार्जेस लागतील. तर त्यांनी सांगितलेलं की विथ पी-एम-ए-वाय सबसिडी वगैरे ते जवळपास 20 लाखापर्यंत तुम्हाला ते घर पडेल आणि ॲडिशनल चार्जेस जे काही लागतील. तर त्याप्रमाणे जवळपास 22 ते 23 लाखापर्यंत टोटल ऑल इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल तुम्हाला ते घर पडू शकतं. एक्झॅक्ट डिटेल्स तुम्हाला बिल्डर्सकडनं भेटतील. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये लेआउट, तर ते लेआउट मी तुम्हाला दाखवतोय. तर हा एक एंट्रन्स आहे. तिथून एंटर केल्यानंतर तुम्हाला मास्टर बेडरूम लागेल. सॉरी हॉल लागेल. हॉलची साईज आहे 9.6 बाय 13 इंच आणि त्याला हॉलच्या डाव्या साईडलाच स्टडी रूम आहे, ज्याची की साईज आहे 10.3 बाय 8 आणि स्टडी रूमला अटॅच टॉयलेट आहे आणि अगेन स्टडी रूमला अटॅच तुम्हाला बाल्कनी सुद्धा भेटेल आणि इथे अटॅच टॉयलेट सुद्धा भेटेल. ही फक्त टॉयलेट आहे, बाथरूम नाहीये. त्याच्यानंतर हॉलमधून थोडंसं पुढे आले की लेफ्ट साइडला एक कॉमन टॉयलेट आणि बाथरूम हे भेटेल तुम्हाला आणि हॉलला अटॅच सुद्धा एक तुम्हाला बाल्कनी भेटेल आणि सर्वात शेवटी तुम्हाला किचन भेटेल, ज्याची की साईज आहे 7.4 बाय 5.6. किचनला अटॅच तुम्हाला ड्राय बाल्कनी भेटेल, जी की 9.9 बाय 2.6 या साईजची आहे. तर हे झालं एक 1 बीएचके फ्लॅटची स्पेसिफिकेशन्स. मास्टर लेआउट तुम्ही बघू शकता, हे जवळपास 300 प्लस एकरचं लँड पार्सल आहे, ज्याच्यामधला हा एक छोटासा पार्सल ते सध्या डेव्हलप करतायत ॲज अ पार्ट ऑफ फेज 1 आणि तुम्ही डाव्या साईडला बघू शकता जवळपास 10 बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लोकेशन कनेक्टिव्हिटी डी-मार्ट जवळपास 3.5 किलोमीटर आहे आणि वसई रोड जवळपास 3 किलोमीटर आहे Google मॅप्सनुसार आणि वसई स्टेशन जवळपास 3.5 किलोमीटर आहे Google मॅप्सनुसार. कुठे-कुठे असं पण सांगितलं की 1.5 ते 2 किलोमीटरमध्ये तुम्हाला स्टेशन भेटेल, पण ॲज पर Google मॅप्स हे जवळपास 3.5 किलोमीटरपर्यंत जातं आणि बाकीचे लोकॅलिटीज पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर अमेनिटीज, जॉगिंग ट्रॅक जवळपास सर्व अमेनिटीज आणि ॲडिशनल अमेनिटीज सुद्धा तुम्हाला आहेत. तर जॉगिंग ट्रॅक, योगा मेडिटेशन स्पेस, आउटडोर जिम्नॅशियम, किड्स प्ले एरिया, गार्डन, मल्टीपर्पज टफ, क्रिकेट टफ अशा जवळपास सर्व अमेनिटीज तुम्हाला इथे भेटतील आणि खाली शॉप्सचं पण प्रोव्हिजन आहे. तर तिथे तुम्हाला डेली जे लागणारं सामान आहे ते त्यांचे शॉप्स पण ओपन होतील आणि जेव्हा ही पूर्ण टाउनशिप डेव्हलप होईल त्यावेळेस तुम्हाला अल्मोस्ट सर्वच तिथे भेटेल. त्याला वेळ आहे, बट ते डेव्हलप होईल इन फेजेसमध्ये. हे काही सॅम्पल्स, हे अशी एलिव्हेशन असणार आहे बिल्डिंगचं. त्याच्यानंतर हा मल्टीपर्पज कोर्ट, क्रिकेट पिच, त्याच्यानंतर जॉगिंग ट्रॅक, हे चिल्ड्रन्स प्ले एरिया, हे ओपन जिम्नॅशियम, हे सिनियर सिटीझन सिट आउट, योगा डेस्क वगैरे हे असे डिटेल्स आहेत. हे झालं प्रोजेक्टबद्दल. तर मी रेरा वेबसाईटवरती तुम्हाला दाखवतो त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे एक्झॅक्टली. तर हे स्मार्ट सिटी फेज 1 आहे, ज्याची की बिल्डिंग 17 जसं की तुम्हाला सांगितलं जवळपास 10 बिल्डिंग्स आहेत, त्याचे की नंबर्स वेगवेगळे आहेत. तर 17 बिल्डिंग आहे ज्याचं की पोझिशन 2023 ला आहे. त्याच्यामध्ये जवळपास 1 बीएचके 927 फ्लॅट्स आहेत आणि बाकीचे शॉप्स आहेत. त्यानंतर 18 बिल्डिंग आहे. बिल्डिंग नंबर 18 त्याचं पण 2023 ला पोझिशन आहे. 19 बिल्डिंग त्याचं पण 2023 ला पोझिशन आहे. 20 बिल्डिंग त्यांचं पण 2023 ला पोझिशन आहे. 1 बीएचके जवळपास 900 फ्लॅट्स आहेत. बिल्डिंग नंबर 8 ज्यांचं की 2024 ला आहे. बिल्डिंग नंबर 9 चं पण पोझिशन 2024 ला आहे. बिल्डिंग नंबर 10 चं पण पोझिशन 2024 ला आहे आणि 14, 15 आणि 16 ह्या सर्व बिल्डिंगचं पोझिशन 2024 ला आहे. तर लॉटरीसाठी अप्लाय कसं करायचं? तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेजमध्ये ही लॉटरीची वेबसाईट ओपन होईल. ज्याची की म्हाडाची जशी वेबसाईट असते त्याप्रमाणेच आहे. आणि तिथे तुम्ही राइट साइडला रजिस्टर फॉर लॉटरी इथे क्लिक करायचं आहे. आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे म्हाडाचं लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन करता तोच फॉर्म ओपन होईल. जिथे की तुम्हाला तुमचे डिटेल्स भरायचे आहेत आणि सबमिट करायचे आहेत. सबमिट केल्यानंतर तुमचं ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला फर्दर डिटेल्स की फोटो, पॅन कार्ड वगैरे ते डिटेल्स भरायचे आहेत, इन्कम ग्रुप वगैरे. त्याच्यानंतर तुमचं मग फोटो व्हेरिफिकेशन राहील आणि त्याच्यानंतर तुम्ही लॉटरीसाठी अप्लाय करू शकता.
लॉटरीसाठी अप्लाय आणि पेमेंट ह्यानंतर त्याच्यानंतरच्या प्रोसेस असतील जे की तुम्ही करू शकता. अ, इथे फक्त सध्या हा एकच प्रथम निवास जे की सांगितलंय तो एक स्कीम कोड आहे. ज्यालाच तुम्ही अप्लाय करू शकता. त्यांनी सांगितले त्यांची बेस्ट कॉस्ट आहे जवळपास 22,000 ₹22,50,000 आणि जसे की तुम्हाला जवळपास 2.5 लाख तुम्हाला पी-एम-वायचं बेनिफिट भेटेल. तर हा इन शॉर्ट 20 लाखापर्यंत पडेल आणि गव्हर्नमेंट चार्जेस जवळपास 2 ते 3 लाख रुपये तुम्हाला ॲडिशनल चार्जेस त्याला द्यावे लागतील. टोटल फ्लॅट्स आहेत 2,000 फ्लॅट्स आहेत. त्यांचा कार्पेट रेट 26.32 स्क्वेअर मीटर आणि ही फक्त ईडब्ल्यूएससाठी आहे जसं की मी तुम्हाला सांगितलंय. इथे बाकीचे डिटेल्स सुद्धा दिलेले जे की आपण वेबसाईटवरती बघितले. त्याच्यानंतर आपल्याकडे त्याचं बुकलेट सुद्धा आहे. तर त्या बुकलेटमध्ये तुम्हाला किती अमाउंट ई-एम-डी भरायची आहे जवळपास ₹750 तुम्हाला ई-एम-डी अमाउंट भरायची आहे आणि 5,000 ई-एम-डी अमाउंट भरायची आणि नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फी ₹750 भरायची आहे. तर टोटल अमाउंट तुम्हाला 5,750 भरायची आहे. ज्याच्यापैकी ₹750 नॉन रिफंडेबल आहे. तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागला नाही तर तुम्हाला 5,000 रिफंड भेटतील आणि 750 भेटणार नाही. हे बाकीचे डिटेल्स तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. तर हा एक पेमेंट स्लॅब आहे. कशा-कशाप्रमाणे पेमेंट तुम्हाला घेतलं जाईल आणि बाकीचे टर्म्स एंड कंडिशन. हे कुठे भेटेल तुम्हाला? इथे बुकलेट म्हणून आहे. सुरक्षा स्मार्ट सिटी फेज 1 बुकलेट. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही पी-डी-एफ तुम्हाला ओपन होईल. तर हे इन शॉर्ट सर्व डिटेल्स. दुसरे काही डिटेल्स हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करू शकता. थँक यू.